सुरुवात होत आहे. बाजूला सरा समालोचनापासून आणि स्कोअर गार्ड पासून लांब सरा. हे साहिल, हे साहिल, साहिल पवार. अरे ते स्कोअर गार्डला बसा. 5 मॅच लिहिलेत का मी. महत्वाची मॅच, क्रुशियल मॅच, प्री क्वार्टर फायनल. महत्वाची मॅच, क्रुशियल मॅच मध्ये सलामीची जोडी दाखल झाली आहे. वन्स अगेन तेजस शिंदे आणि सुशांत शिंदे दाद्या. तर गोलंदाजीसाठी येतोय निखिल दाद्या. अभिजितच्या हातामध्ये अभि हाताळलेलं पहिलं षटक. डावखोर हाताचा वेगवान गोलंदाज अभि तापे. निखिल आहे गोलंदाजीसाठी. असं नक्कीच आपण पाहतोय निखिलला. निखिल देगाव विपक्ष धोम. तेजस शिंदे मिडल स्टंपचा गार्ड मार्क करत असताना पाहायला मिळत आहेत. सामना करण्यासाठी सज्ज असतील. महत्वपूर्ण मॅच, 4 षटकांची लढत. 3:41 होत आहेत आजच्या दिवसामध्ये. निर्णायक ठरणारे मॅच, प्री क्वार्टर फायनल. फुल टॉस वरती हवेमध्ये आहे चेंडू. गॅप मध्ये देखील, परंतु टप्पा पडल्यानंतर चेंडू निष्ठून जाईल सीमारेषेच्या पलीकडे. चौकार. अगदी जबरदस्त बैठक स्ट्रोक तेजस यांच्या माध्यमातून. फॉलिंग स्वीप मैदानाच्या आतमध्ये. मयूर पवार यांचं आगमन होत आहे. मनपूर्वक स्वागत. पहिला चौकार, तदनंतर पुन्हा एकदा फॉलिंग स्वीप. आणखी एकदा स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न. पाठलाग केला जातोय वाऱ्याच्या वेगानं. डायव्हिंग एफर्ट थांबवला जाईल चेंडू, परंतु थोडंसं इंजरी कन्सर्न आहे. खेळाडूंना विनंती, अगदी खेळत असताना मैदानाच्या आतमध्ये आपल्या शरीराची काळजी घ्या. मैदानाची रचना नक्कीच राहुल सरांनी सांगितल्याप्रमाणे पुढच्या वर्षी अद्ययावत सेवा असतील, परंतु तुर्तास थोडीशी रचना अशा प्रकारची आहे की तुम्हाला शरीराची काळजी घ्यावीच लागेल. 3 धावा घेतल्या जातात खरं तर या चेंडूच्या पाठीमाग. जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट. अगदी फटका खेळत असताना अगदी रिषभ पंत यांच्या स्टाईलमध्ये ढासळले, तोल ढासळला, परंतु धावा मात्र होत आहेत. धावा येणं गरजेचं आहे. सुशांत शिंदे दाद्या तयार. यावेळी पुन्हा एकदा ऑफसाइड ऑफ स्टंप. जबरदस्तरित्या हाताळलेला चेंडू. डायरेक्ट हिटचा प्रयत्न इथं मात्र यशस्वी होत नाही. उलट एक चोरटी धाव मात्र देऊन जाईल. 22च्या रूपामध्ये ही धाव धावफलकामध्ये ऍड केली जाईल. तेजस आणि सुशांत 2 आयकॉन खेळाडू एका संघातून खेळत असताना पाहायला मिळतात. जेव्हा ही जोडी एकत्र येते ना, जोडी जबरदस्त म्हणून ही ओळख निर्माण केलेली आहे या जोडीनं धोम गावासाठी. ओपनचं क्रिकेट सातत्याने खेळणारे वाईचे स्टार खेळाडू. यावेळी पुन्हा एकदा रिव्हर्स अटेम्प्ट. गॅपमध्ये निष्ठून चाला तडम्यांच्या दिशेनं. जबरदस्तरित्या फटकावलेला हा चेंडू वाऱ्याच्या वेगानं निष्ठून जाईल मैदानाला चिरत सीमारेषे पलीकडे. तेजस शिंदे यांचा आणखी एक जबरदस्त ब्रँडेड चौकार.
निखिलला विचारात पाडायला भाग पाडलाय, विचार करायला भाग पाडलाय इथं तेजस यांनी. नक्की रचना कशी करायची क्षेत्ररक्षणाची इथं. आता मात्र थोडासा बदल आणि योग्य बदल मी म्हणेन. रिव्हर्स फटका रोखायचा असेल ना तर डीपमध्ये थर्डमॅनला खेळाडू तैनात करणं गरजेचं. तो तैनात केलाय. आता तेजस काय रणनीती वापरेल हे मात्र पाहायचंय. समोरच्या बाजूला अगदी गोलंदाजाच्या डोक्यावरून खेळलाय फटका. गॅप आहे, गॅप मध्ये चेंडू चालला असताना इथं मात्र खेळपट्टीवरती धावा घेतल्या जात आहेत. थांबवण्याचा प्रयत्नामध्ये यश येत आहे देखील, परंतु त्या दरम्यान 3 धावा मात्र घेतल्या जातील. ही समय सूचकता आहे. रिव्हर्स आला त्यानंतर खोलवर टप्प्याचा चेंडू समोरच्या दिशेने फक्त प्लेस केला. हलक्या हाताने मनगडाचा वापर, सुरेख वापर आणि धावफलक गतीने पुढे सरकतोय पुन्हा एकदा. सुशांत शिंदे आतापर्यंत संधी आलेली नाहीये, मोठे फटके पाहायला मिळाले नाहीये दादाच्या बॅटमधून. दादाची दादागिरी बघण्यासाठी प्रेक्षक आतुर आहेत. पुन्हा एकदा स्टेप आउट बदल त्याचा वापर, परंतु कनेक्शन नाही होते प्रॉपर. षटकाची सांगता एका षटकानंतर बिनबाद 15 धावा धाव फलकावरती. पॉवर प्लेची मर्यादा संपते. श्री नवलाई देवी चषक चिंदवली 2025. त्याचबरोबर अगदी उल्लेख केल्याप्रमाणे येत्या 31 डिसेंबरला आपल्या भेटीला आणखी एक स्पर्धा येते. राजीव शेठ शिर्के यांच्या मुलीच्या वाढदिवसानिमित्त खेळली जाणारी अनुश्री चषक 2025-26 31 डिसेंबर पासून सुरू होते. अगदी काही जागा शिल्लक. जर इच्छुक संघांनी नक्कीच आपली नावं लवकरात लवकर नोंदवा, कारण एकदा वेळ निघून गेली की पुन्हा ती संधी मिळणार नाही. पुन्हा तुम्हाला पुढच्या वर्षी प्रतीक्षा करावी लागेल. 15 धावा धाव फलकावरती. अभय आला गोलंदाजीसाठी. आकुटपदा चेंडू फटका मध्ये जोरदार प्रहार केलाय. काय घडेल मैदानाच्या आतमध्ये. इथं मात्र अगदी कॅच पकडला, परंतु पाय सीमारेषेच्या पलीकडे. षटकार जबरदस्त. इथं खिलाडू वृत्ती आहे. खिलाडू वृत्तीचं कौतुक करावं लागेल, खेळाडूचं कौतुक करावं लागेल, कारण ज्या पद्धतीने कॅच घेतल्यानंतर त्याने पाहिलं आपला पाय बाहेरच्या बाजूला आहे. एका क्षणाचाही विचार केला नाही, सरळ सांगितलं षटकार आहे. सुयशचं कौतुक करावं लागेल. नक्कीच जबरदस्त. यावेळी मात्र एक्स्ट्रा कव्हर रिजन मोठा गॅप. त्या गॅप मध्ये फटका खेळलाय. निसर्गाचा अडथळा येतोय. नक्कीच चेंडू थांबवेल का. इथं निसर्ग देखील मदत करतोय योद्ध्यांचा. 2 धावा. या चेंडूच्या पाठीमागे प्राप्त होतील. यावेळी मात्र अगदी कव्हरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न होता. अभि यांनी बांधून ठेवलाय तेजसला. डॉट बॉल आलाय. अगदी प्रत्येक डॉट बॉलला सोन्याची किंमत नक्कीच प्राप्त आहे. दुपारच्या सत्रानंतर आपण जर पाहिलं ना तर समीकरणं बदलली आहेत. प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाचं मागील 3 मॅच मध्ये वर्चस्व राहिलंय. पुन्हा एकदा कनेक्शन होत नाहीये. मिस टाइम स्ट्रोक. स्विंग अँड मिस. डॉट बॉल येतोय. अगदी आउटसाइड द ऑफ स्टंप मारा केला जातो. ही लाईन लेंथ भल्या फलंदाजांना त्रस्त करते. अगदी तेच काम इथे केलं जातं अभिच्या माध्यमातून. एक षटकार आला, तो देखील अगदी क्लोज कॉल होता. त्यानंतर मात्र थांबवलं चांगल्या पद्धतीनं तेजस शिंदे यांच्या खेळाला. यावेळी हेलिकॉप्टर लॉन्च केला. अगदी समोरच्या बाजूला मोठा गॅप भेटण्याचा प्रयत्न, परंतु पुन्हा एकदा निसर्गाची साथ मिळतीये जरूर. सुयशचा चांगला एफर्ट. मिळतील केवळ 2 धावा. तिसरीचा प्रयत्न. जवाब रनिंग बिटवीन विकेट. जबरदस्त समय सूचकता. 1 से भले 2, 2 से भले 3. सुशांत शिंदे. दाद्या अजूनही दादाची बॅट शांत आहे आणि ती बॅट कशी राहील यासाठी देगाव संघ प्रयत्न करतोय. दादाला अजूनही दादागिरी करण्याची संधी मिळालेली नाहीये. दुसऱ्या बाजूला तेजस खेळतोय, धावा खेचतोय. 2 षटकांचा थांबतोय खेळ. 26 धावा.
सुयश गोलंदाजीसाठी येतोय. डावखुराचा आणखी एक गोलंदाज आपल्या अतिशय सुंदर गोलंदाजीसाठी ओळखला जातो. सुशांत शिंदे, तेजस शिंदे, शिंदेची जोडी मैदानाच्या आतमध्ये अजूनही तैनात आहे. 26 धावा अगदी आहेत, परंतु दाद्या मात्र निराश आहे आपल्या फटकेबाजीतून. दादागिरी करण्यासाठी प्रयत्न. 26 रन्स आर ऑन द बोर्ड. लॅपटॉप 26 रन, 26 धावा. सुयश विरुद्ध तेजस, हे बॅटल बघण्यासारखं असणार आहे. डीप मध्ये क्षेत्ररक्षकांची फळी, परंतु तेजस शिंदे काय असेल पवित्रा हे पाहायचंय. यावेळी मात्र दिशाहीन सुरुवात नक्कीच म्हणावी लागेल. आउटसाइड द ऑफ स्टंप हाताळलेला चेंडू वाईड बॉलच्या रूपात एक अवांतर धाव देऊन जाईल. एकही धाव महत्वाची आहे. प्रत्येक धावेला अनन्यसाधारण महत्व आजच्या या मॅच मध्ये प्राप्त आहे, कारण निर्णायक क्षण आहेत. जसे निर्णायक मुवमेंट जवळ येतात तशी रंगत वाढतीये. यावेळी मात्र लाजवाब स्ट्रोक, अप्रतिम फटका, जोरदार प्रहार, हायर अँड हँडसम, जबरदस्त, बिगर, बेटर, ओव्हर, वाईड लॉंग ऑफ, षटकार. तेजस शिंदेचा ब्लास्ट, बिग ब्लास्ट. ओपनचं क्रिकेट सातत्याने गाजवणारा खेळाडू, जबरदस्त कामगिरी करतोय हा खेळाडू. अनवडी गावचा सितारा धोमच्या संघामधून नक्कीच संघासाठी महत्वपूर्ण योगदान देत असताना पाहायला मिळतोय. एक अप्रतिम यावेळी मात्र तो दबाव पाहायला मिळतोय सुयशच्या गोलंदाजीमध्ये. जो षटकारानंतर प्रभाव, वाईड लाईन टार्गेट करण्याचा प्रयत्न, अगदी ब्रेटली यांना या पद्धतीची लाईन आपण हाताळताना पाहिलं, परंतु त्यासाठी एक्झिक्युशनसाठी आहे ना अथक परिश्रम तुम्हाला करावे लागतात. वाईड बॉल आलाय जरूर, अवांतर धाव मिळते, परंतु खरं तर प्लॅन चांगला आहे, एक्झिक्युशन महत्वाचं. यावेळी हाफ ट्रॅकर, मोठा फटका खेळला, हवेमध्ये लटकलाय चेंडू. खरं तर डाऊन द बॉल फिल्डर, या क्रुशियल मोमेंट्स तुम्हाला गॅदर कराव्या लागतील, पकडाव्या लागतील. कॅच सुटली, सिंगल प्राप्त होते. अगदी याच चुका कालच्या दिवसात देखील, पहिल्या दिवसात आपण पाहिलं ना तर महागात पडल्यात देगाव संघाला. आज देखील त्याच चुकाची पुनरावृत्ती निर्णायक क्षणांमध्ये केली जाते. दाद्या पुन्हा एकदा स्ट्राईक वरती. यावेळी पुन्हा एकदा हवेमध्ये खेळा, फटका, फटका फसला, क्षेत्ररक्षक येतोय वाऱ्याच्या वेगानं, कॅच पकडली जाईल का? इथं मात्र येस, डेफिनेटली पकडलाय कॅच. विकेटचं पतन. दादा पुन्हा एकदा डगआउट मध्ये परततोय, स्वस्तात माघारी. दोन 2.3 षटकांचा खेळ, 35 धावा धावफलकावर आले. आता मात्र स्वप्नील मांढरे फौजी प्रमोशन मिळालंय, तिसऱ्या क्रमांकावर बढती मिळाली या मॅच मध्ये. का मिळणार नाही? मागच्या मॅच मध्ये सामना एक हाती फिरवणारा खेळाडू आहे स्वप्नील. यावेळी जबरदस्तरित्या लॉफ्ट केला, अगदी लॉंग ऑफच्या दिशेने, क्षेत्ररक्षक आहे, सिंगल प्राप्त होईल. 36 धावा धावफलकावरती दाखल. आमचे गुणलेखक युट्यूब टीमच्या माध्यमातून धनंजय लोखंडे आमच्यासोबत जोडले गेले 3 दिवस. धनंजय यांची अतिशय उत्कृष्ट कामगिरी राहिली आहे. दुसरीकडे सुमित असतील, प्रीतम लोखंडे यांचं नाव तर घेण्याची आवश्यकता नाहीये. ही इज द मॅन बिहाइंड कॅमेरा, अर्थातच पडद्यामागचा खरा कलाकार प्रीतम लोखंडे. स्पोर्ट्स ऑन लाईव्ह टीम, अतिशय सुंदर कामगिरी केली जाते.
यावेळी मात्र गतीमध्ये परिवर्तन केलंय जरूर, परंतु त्या दरम्यान दिशा खराब होतीये. वाईट बॉल पंच रॉबिन सर सांगतील. आज खरं तर गुणलेखनाची भूमिका नक्कीच अतिशय चांगल्या पद्धतीने राहुल यांनी देखील दिवसभरात बजावली आणि आता आमच्यासोबत जोडले गेलेत शुभम. ही साथ देखील महत्वाची असते. हे पडद्यामागचे कलाकार ज्यांचं नाव कधी पुढे येत नाही, परंतु ती मेहनत गरजेची असते. या दरम्यान पुन्हा एकदा फटका फसलाय, परंतु क्षेत्ररक्षकापासून दूर राहील. दुसऱ्या धावेचा प्रयत्न तेजसचा पूर्ण देखील केली जाईल. 2 धावांबरोबरच धावफलक पुन्हा एकदा सरकतोय पुढं. तेजस वैयक्तिक 12 चेंडू 34 वरती खेळतोय, तर संघ 39 वरती. म्हणजे विचार करा तेजसची भूमिका या संघामध्ये किती महत्वाची आहे, किती मोठी भूमिका आहे. यावेळी पुन्हा एकदा फटका बसला. डाऊन द बॉल स्वतः सुयश येतोय, कॉल दिला गेलाय, पकडला कॅच. सुयश व्हॉट बॉलिंग यार. महत्वाच्या ओव्हरमध्ये धावा आल्या जरूर, परंतु या षटकामध्ये 13 धावांच्या मोबदल्यात महत्वाच्या 2 विकेट्स. पहिली सुशांत शिंदे आणि आता स्वतःच्याच गोलंदाजीवर कॅच टिपत तेजस शिंदेची केले शिकार. मोठी शिकार, मोठा मासा लागलाय गळाला. 3 षटकानंतर 2 गडी बाद, 39 धावा धावफलकावरती. एकोणचाळीस 4 षटकांच्या सामन्यामध्ये अखेरचं षटक हाताळण्यासाठी सज्ज असेल गोलंदाज अगदी आपण युट्यूब टीमचं कौतुक करतोय. कौतुक करावंच लागणार, कारण मित्रांनो मैदानावर आपलं लक्ष असतं फलंदाजांवर, गोलंदाजांवर, पण आपण एक गोष्ट विसरतो की ही संपूर्ण दुनिया आपल्याला दिसते कशी. तर कुठेतरी एक माणूस असतो जो पडद्याच्या मागे असतो, त्याच्या समोर असतो कॅमेरा आणि डोळ्यांमध्ये असतात त्या भावना. धूळ उडते, ऊन तापतं, पाऊस झोडपतो, पण हा माणूस आपली प्रेम सोडत नाही, कारण त्याला माहीत असतं एक चुकलेला फोकस म्हणजे एक हरवलेला क्षण. आणि तो योद्धा म्हणजे प्रीतम लोखंडे यूट्यूब टीमच्या माध्यमातून करतोय अतिशय महत्वाचं कार्य. स्पोर्ट्स ऑन लाईव्ह. या दरम्यान वाईड बॉल घोषित केला जाईल पंचांद्वारे. अर्थातच लेन्सचा लढवय्या म्हणून ओळखलं जातं यूट्यूब टीमच्या आमच्या प्रीतमला. या दरम्यान सावध पवित्रा डिफेन्स केला जातोय, थांबवला जातोय. हा चेंडू जबरदस्तरित्या हाताळलं जाते. षटक महत्वाचं षटक आहे. या षटकात जितक्या जास्तीत जास्त धावा घेता येतील धोम संघाचा प्रयत्न असेल. दुसरीकडे देगाव संघ मात्र रोखण्यासाठी काय रणनीती आखतोय पाहायचंय. यावेळी मात्र बॅटचेज कॅच पकडलाय. कॉट बिहाइंड द विकेट. स्वप्नील मांढरे बॅक टू डग आउट. श्री नवलाई देवी चषक चिंदवली थरार रंगला. अगदी स्पर्धेची शोभा वाढली आहे अनेक मान्यवरांच्या उपस्थितीने संपूर्ण 3 दिवसांमध्ये. आणि आजचा दिवस खास आहे, कारण आजच्या दिवसात वैशिष्ट्य हे म्हणायचं झालं ना तर आज जे खेळाडू जे अविरतपणे मेहनत घेत आहेत, पडद्यामागे भूमिका ज्यांनी बजावली आहे, जे या स्पर्धेसाठी अहोरात्र झटलेत, गेले 2 महिने ज्यांनी मेहनत घेतली आहे, असे खेळाडू आज मैदानाच्या आतमध्ये खेळत आहेत. अर्थात ज्या स्पर्धेचं नियोजन केलं आहे त्या स्पर्धेमध्ये खेळत असताना सेमीफायनलच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकलं जात आहे, हे नक्कीच कौतुकास्पद आहे. म्हणून आजचा दिवस खास आहे. आजचा दिवस खास आहे चिंदवली वासियांसाठी. आजचा दिवस खास आहे नवलाई देवी चषक चिंदवलीच्या या पर्वासाठी. आणि या खास दिवसामध्ये खास फटका खेळलाय, स्ट्रोक एक्झिक्यूट केलाय. अगदी आल्या पावली धाडलाय चेंडूला सीमारेषे पार. सोमनाथ मांढऱ्याचा प्रहार. ठोकलाय षड्डू, ठोकलाय षटकार. अगदीच आपण वाट पाहतोय की चिंदवली संघासमोर सेमीफायनल मध्ये जाण्यासाठीचा अडथळा म्हणून कोण उभं राहणार, देगाव की धूम. आणि त्यासाठीच चाललेला हा नजराना. यावेळी मात्र स्ट्रोक एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न होतोय, परंतु चेंडू मात्र आउट ऑफ रिच. वाईड बॉल वे डाऊन द लेग साइड. 47 धावा लागल्या धावफलकावरती. आजच्या दिवसात फक्त एकदा अर्धशतक ओलांडले संघानं, दुसऱ्यांदा ओलांडलं जाईल का? जबरदस्त चेंडू हाताळलाय, डॉट बॉल आलाय. अगदी धोम संघाच्या माध्यमातून या आजच्या दिवसातील एकमेव सांघिक अर्धशतक आलंय.
4 षटकांच्या आजच्या मॅचेसमध्ये लो स्कोरिंग राहिलेत मॅचेस, परंतु पुन्हा एकदा त्या दिशेनं अग्रेसर आहे धोमता संघ. बॅटची आडावटनं खेळायला फटका, अगदी सुयश आहे वाऱ्याच्या वेगाने धावतोय, मिस फील्ड मात्र झाली आहे. बऱ्याच वेळेला अतिरिक्त दबाव जो टाकला जातो ना क्षेत्ररक्षकावर, तो दबाव अतिशय महत्वाची कामगिरी बजावतो आणि तो दबाव पाहायला मिळतोय चारी बाजूला मैदानाच्या. ताळमेळामध्ये गडबड गडबड घोटाळा गोंधळ, या गोंधळामध्ये 3 धावा आल्या, परंतु 4थीच्या प्रयत्नात देखील यश आलंय. 4 धावा यशस्वीरित्या कंप्लीट. हो हो, जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट हा दबाव आहे. पहिली धाव जोरात घ्या. अगदी आपण विराट कोहली यांना इंटरव्ह्यू मध्ये ऐकलेलं आहे, चेंडू अगदी हातात जरी जात असला ना, पहिली धाव अशा पद्धतीने घ्यायची की गोलंदाजाला विचार करायला भाग पडायचं, दुसरी धाव घेणार आहे की काय फलंदाज. त्यामध्ये अतिरिक्त दबाव निर्माण होतो, तो दबावाचा परिणाम म्हणून मैदानाच्या आतमध्ये तांडव माजवला जातो आणि तो तांडव इथं माजलेला पाहिला. अगदी ओव्हरथ्रो, छोट्या छोट्या चुका, या छोट्या छोट्या चुका तुम्हाला कुठेतरी टाळाव्या लागतील, कारण मुवमेंट मोठी आहे, क्षण मोठा आहे, मॅच मोठी आहे. मोठ्या मॅचमध्ये तुम्हाला जर अस्तित्व टिकून ठेवायचं असेल तर स्वतःच्या दबावावरती नियंत्रण मिळवावंच लागेल. या दरम्यान 51 धावा धावफलकावर लागलेत. शरीरावरती आदळला चेंडू, चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न, एक सिंगल मिळेल. सिंगल बरोबर थांबतील का? सोमनाथ थांबेल कसला? दुसरीचा प्रयत्न, या प्रयत्नात गौरवला परतावा लागेल माघारी. 1+ विकेट. याबरोबरच होती डावाची सांगता. 4 षटकांचा थांबतोय खेळ. पुनश्च एकदा अर्धशतक झळकावले धावफलकावरती. 52 रन्स आर ऑन द बोर्ड. विजयासाठी 53ची आवश्यकता. मॅच करूयात स्टार्ट. जबरदस्त बॅटल मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूला धोमता संघ तर दुसरीकडे देगाव. 24 चेंडू 53ची आहे आवश्यकता.
विजयासाठी प्रतिषटक 13 पेक्षा जास्त धावा कुटायच्यात. आणि आता मात्र लक्ष असलेलं देगाव संघाच्या सलामीच्या जोडी करतात सुयश आणि अभिची जोडी मैदानाच्या आतमध्ये. मॅच कडे 24 चेंडू 53ची गरज. सुयश विरुद्ध सोमनाथ. बॅटर इज ऑन. महत्वाची मॅच, क्रुशियल मॅच, प्री क्वार्टर फायनल. हिअर वी गो. सोमनाथ जबरदस्त बॅटल आपल्या भेटीला आलाय. श्री नवलाई देवी चषक चिंदवली. चिंदवली संघ क्वार्टर फायनल मध्ये दाखल झाला आहे. दुसरा संघ कोणता असेल? पहिला चेंडू फुल टॉस वरती, फुल टॉर वसूल. सुयश दमदार, दर्जेदार, सुपर हिट, ब्लॉकबस्टर षटकार. पहिल्या चेंडूवरती चेंडू ठोकलाय, षटकार ठोकलाय आणि अगदी पाठलाग करत असताना जबरदस्त सुरुवात केली आहे. सोमनाथच्या माध्यमातून खूप रेअरली फुलटॉस हाताळले जातात. अतिशय अचूक टप्प्यावरती आणि अचूक दिशेवरती नियंत्रण असणारा हा गोलंदाज ओळखला जातो. परंतु आज मात्र क्रुशियल मुमेंट्स, अगदी आपण म्हटल्याप्रमाणे क्रुशियल मुमेंट्स मध्ये ती अचूकता सापडणं गरजेचं. प्लॅनिंग कितीही करा, एक्झिक्युशनला महत्व आहे क्रिकेटमध्ये. यावेळी बॅटची कडा अगदी गली रिजन मध्ये खेळाडू तैनात आहे. चेंडू थांबवला जाईल, सिंगल होईल प्राप्त. सुयश आणि अभि यांच्यावरती बरीचशी मदार आहे देगाव संघाची. राईट आर्म राऊंड द विकेट. हवेमध्ये चेंडू अगदी होता काही काळ, परंतु गौरवच्या माध्यमातून मिसफिल्ड. चेंडू निष्ठून चालला, अगदी वाऱ्याच्या वेगाने पाठलाग केला जातोय. थांबवला जाईल का? डेफिनेटली थांबवला जाईल. या दरम्यान मात्र तिसऱ्या धावेचा प्रयत्न यशस्वीरित्या होतोय पूर्ण. जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट. यस, 3 धावा अंकित केल्या जातील. जबरदस्त मुकाबला मैदानाच्या आतमध्ये. 3 चेंडूच्या पाठीमागे 10 धावा आल्यात. धावा येणं गरजेचं आहे. मॅच अगदी जबरदस्त होणार, यात तीळ मात्र शंका नाही. सुयश पुन्हा एकदा सज्ज. सुयशने एकदा हल्ला चढवलाय सोमनाथ वरती. तो सायकोलॉजिकली दबाव आहे कुठेतरी.
यावेळी मात्र जबरदस्त अगदी या लाईन आणि लेनची अभयसर आपण चर्चा करतोय. आखूड टप्प्याचा चेंडू अगदी आखूड देखील नाहीये, शॉर्ट ऑफ गुड लेंथ म्हणतात. 6 ते 8 मीटरची जी लाईन आहे, जो सेझलवूड यांना या पद्धतीने ऑपरेट करताना आपण इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये पाहतो. हा टप्पा या खेळपट्टीवरती अतिशय जबरदस्त राहिलाय. या टप्प्यावरती हाताळले गेलेले चेंडू फलंदाजांना नेहमी त्रस्त करतायत. अगदी दर्जेदार फलंदाज देखील तिथं विचार करायला भाग पडतोय त्यांना. अगदी यावेळी मात्र दिशा भरकटली परंतु फटका मात्र बसलाय. डाऊन द बॉल फिल्डर अप्रतिम कॅच, जबरदस्त अप्रतिम रनिंग एफर्ट, विकेटचं पतन. सुयश बॅक टू पवेलियन. याही वेळेला पहा आखूड टप्पा होता परंतु दिशा खराब होती, परंतु दिशा फलंदाजाची मात्र चुकली. काचचं कौतुक करावं लागेल ज्या पद्धतीनं हा झेल टिपलाय. नक्कीच गौरव डीपमध्ये तैनात होते. कौतुकाची ताप मिळते, ती मिळणं गरजेचं देखील आहे, कारण कॅच महत्वाची होती. कॅच सुयश मध्ये क्षमता आहे, ती क्षमता आपण पाहिलेली आहे. अक्षय मैदानाच्या आतमध्ये उतरलाय. अक्षय डाव राईट हँडर बॅटर, त्यासाठी मात्र आता राईट आर्म राऊंड द विकेट मारा करेल सोमनाथ. रणनीतीमध्ये बदल केला जातो, प्रत्येक फलंदाजासाठी वेगळी स्ट्रॅटेजी आखली जाते. जबरदस्तरित्या हाताळा चेंडू आउटसाइड द ऑफ स्टंप. अगदी फलंदाज सफल झाला आणि त्याला फॉलो देखील केलाय. डॉट बॉल येतोय. निर्धाव स्वरूपाच्या चेंडून होईल षटकाची सांगता. पहिल्या षटकाचा खेळ अगदी 10 वरतीच थांबला. 1 गडी बाद 10. विजयासाठी 18 चेंडू 43 ची गरज, अर्थात प्रतिषटक 14.25 ची गरज असणार आहे. तेजस शिंदे गोलंदाजीसाठी सज्ज, अष्टपैलू म्हणून अलीकडच्या काळामध्ये तेजस शिंदे पुढे होतोय. अगदी केव्हीएम क्रिकेटमध्ये जेव्हा आम्ही पाहायचो, अगदी आम्ही ज्युनियर क्रिकेटमध्ये होतो आणि सिनियर टीममध्ये तेजस शिंदे यष्टिरक्षकाच्या भूमिकेत असायचा. विकेट किपर संघामध्ये नव्हता. तेजस म्हटला ती जबाबदारी मी सांभाळतो आणि ती जबाबदारी सांभाळायचं देखील. अगदी तेव्हापासून या खेळाडूला पाहतोय, परंतु अलीकडच्या काळात अष्टपैलू म्हणून हा खेळाडू उदयास आलेला आहे. आखूड टप्प्याचा चेंडू आउटसाइड द ऑफ स्टंप हाताळला. दिशा मात्र यावेळी खराब. पंच राकेश सर सांगतील इट इज अ वाईड बॉल, अवांतर धाव. अगदी लेदर बॉल क्रिकेटमध्ये फलंदाजीसाठी तितकीशी संधी त्यावेळी मिळत नव्हती, परंतु यष्टिरक्षण करताना अतिशय सुंदर कामगिरी तेजस करायचा. अजूनही टेनिस क्रिकेटमध्ये ज्या पद्धतीने किपिंग करतो ते आपण पाहिलेलं आहे. इथं गोलंदाजीमध्ये जबाबदारी आहे, जबाबदारीची जाणीव आहे खेळाडूला, परंतु इथं टप्पा चुकलाय. बॅटची कडा घेतली आणि बॅकवर्ड रिजन मध्ये निष्ठून गेला चेंडू. सीमारेषे पार, थोडीशी मिसफिल्ड देखील. क्षेत्ररक्षणात सुधारणा करणं गरजेचं आहे. क्षेत्ररक्षण अचूक असणं गरजेचं आहे, कारण महत्वाच्या मॅच मध्ये कालच्या दिवसात आपण पाहिलंय डीवाय स्पोर्ट सुरूर अखेरच्या षटकात केलेल्या छोट्याशा चुका, क्षेत्ररक्षणामध्ये झालेली गडबड, अनुभवाची कमतरता आणि त्यामुळे सुवर्ण संधी मी म्हणे हातातून गेली. कारण अतिशय तगडा संघ समोरचा होता. नेरासारखा संघ, नेरामध्ये विकी नवलेसारखा खेळाडू होता. त्या संघाला नमवण्याची संधी होती. यस, जबरदस्त चेंडू अभिच्या माध्यमातून मात्र कट करण्याचा प्रयत्न. डॉट बॉल आलाय. याच टप्प्यावरती नियंत्रण असणं गरजेचं. सातत्याने जर हा टप्पा हाताळला ना तर एखाद्या चेंडूवरती बॅटची एज लागेल, चांगला कनेक्ट होईल, चौकार येईल, परंतु मी म्हणेन 100 पैकी 50%, 60% शक्यता जास्त, अगदी जास्त पर्सेंटेज तुमचं सक्सेसचं आहे या टप्प्यावरती. यावेळी मात्र पहा पूल केलाय, अगदी हवेमध्ये लटकलाय, परंतु अंदाज चुकतोय. बॅकअप दिला जाईल जरूर, परंतु तोपर्यंत 2 धावा पूर्ण केल्या जातील. 15 चेंडू 39 ची गरज आहे. 3 निर्णायक चेंडू असणार त्या षटकामध्ये तेजसच्या माध्यमातून. गोलंदाजीची फळी मजबूत आहे या संघाकडे, परंतु इथं कुठेतरी देगाव संघाला देखील आपली ताकद दाखवावी लागेल. अभिकडे आहे ती क्षमता, परंतु त्या क्षमतेला कार्याची जोड द्यावी लागेल. पुन्हा एकदा आउटसाइड द ऑफ स्टंप, बॅटची एज, विकेटचा पतन, स्क्वेअर कटचा प्रयत्न, पर्सेंटेज हाय आहे. या पद्धतीचे चेंडू जेव्हा जेव्हा तुम्ही हाताळाल ना तेव्हा तेव्हा सक्सेस रेशो
इज अ बेटर, नक्कीच बेटर आहे. अभिजित मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत पुन्हा एकदा अभिच्या जागेवरती. परंतु अगदी अभय सर, आपण सातत्याने चर्चा करतोय, गेले 3 दिवस सांगतोय की हा टप्पा या खेळपट्टीवर जड जातोय. सिमेंट विकेट म्हटलं की बऱ्याच वेळेला असं होतं ना की फलंदाजासाठी अगदी पर्वणी, गोलंदाजाचा कर्दन काळ. अगदी द्रविड हायस्कूलची खेळपट्टी आपण पाहिली आहे, मैदान देखील तिथलं छोटं आहे, परंतु या विकेटवरती ती परिस्थिती नाही आहे. या विकेटवरती अतिरिक्त उसळी आहे, चेंडू स्किट होतोय, फलंदाजाच्या बॅटवर जणू चेंडू अगदी आदळतोय, हादरा बॅटला बसतोय, हे देखील आपण पाहिलंय. धाव फलकावरती 14 धावा आहेत, विजयासाठी अजूनही 39ची गरज. पुन्हा एकदा यावेळी मात्र हलक्या हाताने टॅप केला. पॉईंटमध्ये खेळाडू तैनात सोमनाथ मांढरेच्या माध्यमातून मिडफील्ड पाठलाग करण्याचा प्रयत्न जरूर आहे, तोपर्यंत मात्र धावांसाठी धावाधाव केली जाते. ताळमेळामध्ये आणखी एकदा गडबड, त्याचा पुरेपूर फायदा फलंदाज उठवतील. या दरम्यान मात्र अभिजितच्या खात्यामध्ये 3 धावा प्राप्त होतील. यस, थँक्यू. 3 धावांबरोबर 17 वरती धावफलक पोहोचतोय. 2 गडी गारद, 13 चेंडू. 20 धावा आहेत धावफलकावरती. 20 धावा आहेत धावफलकावरती. समोरच्या बाजूला फटका खेळलाय, लॉंगावरती खेळाडू आहे स्वप्नील मांढरे तैनात. समोरच्या बाजूला दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल, 2 धावा घेतल्या देखील जातील. तिसरीचा अभिजितचा प्रयत्न खराब पैकी जरूर. इथं मात्र या प्रयत्नात विकेटची संधी आहे. हो, काय घडतं, बॅकअप दिला जातोय जरूर, परंतु पुन्हा एकदा 1 से भले 2, 2 से भले 3 धावा मिळतील. 23 धावा धावफलकावरती. चुकतो तो माणूस, चुका सुधारतो तो देव माणूस. आणि इथं मात्र चुका सुधारल्या जातील. आपली टेक्निकल टीम तेवढी सुसज्ज आहे, सक्षम आहे, लक्ष चौफेर त्यांचं असतं आणि नक्कीच ती सुधारणा करण्यासाठी आपण इथं उपस्थित आहोत. धावफलकामध्ये सुधारणा केली जाते आणि धावफलक असेल 23 रन्स आर ऑन द बोर्ड. अगदी युवा गुणलेखक आहेत आमचे धनंजय लोखंडे, चांगली कामगिरी करतायत. स्वप्नील मांढरे गोलंदाजीसाठी सज्ज. आउटसाइड द ऑफ स्टंप, गुड लाईन डिलिव्हरी, 5th स्टंप 6th स्टंप लाईन. जबरदस्त चेंडू हाताळलाय, डॉट बॉल आलाय. महत्वपूर्ण निर्णायक क्षणामध्ये हा डॉट बॉल क्रुशियल असेल. 11 चेंडू 30ची गरज. हवेमध्ये लटकलाय, डाऊन द बॉल, स्वतः गोलंदाज स्वप्नील पकडलाय कॅच. विकेटचं पतन, अक्षयला परतावं लागेल माघारी. अक्षयची जागा भरून काढण्यासाठी मात्र येतोय निखिल. निखिलकडे जबाबदारी सोपवली जाते संघाच्या माध्यमातून. 10 चेंडू 30 धावा, अर्थात निदास ट्रॉफी फायनल भारत विरुद्ध बांगलादेश. दिनेश कार्तिक आणि दिनेश कार्तिकनं केलेली 9 चेंडूच्या पाठीमागे 29 धावांची खेळी, ही खेळी नक्कीच आठवल्याशिवाय राहत नाही. असे काही आकडे आहेत ना, ते आकडे अगदी आपल्या मनामध्ये छापले गेलेले आहेत. ते आकडे समोर आले की ती चित्र डोळ्यासमोर दिसू लागतात आणि ते सामने दिसू लागतात. असे अनेक नक्षवेधी सामने आपण आजपर्यंत पाहिलेत. समोरच्या बाजूला यावेळी खेळला फटका, लॉंगावरती खेळाडू आहे सुशांत शिंदे, दाद्या वाऱ्याच्या वेगाने येतोय. चेंडू थांबवेल देखील. या दरम्यान मात्र 2 धावा घेतल्या जातील. 2 धावांनी धावफलक पुढे सरकतो जरूर, परंतु आता मोठे फटके आवश्यक आहेत. 9 चेंडूच्या पाठीमागे 28ची गरज आहे. निखिलकडे क्षमता आहे मोठे फटके खेळण्याची, परंतु त्या क्षमतेला कुठेतरी कार्याची जोड द्यावी लागेल. आपल्या जिद्दीला, चिकाटीला, आपल्या परिश्रमाचा लेबल द्यावं लागेल. या दरम्यान मात्र थोडस अगदी पायाला चाटून जातोय हा चेंडू. निश्चितच डॉट बॉल आहे, डाऊन द लेग होता जरूर, परंतु फलंदाजाच्या अगदी पायाला चाटून जातोय. निर्धाव स्वरूपाचा चेंडू येतोय. डॉट बॉल सोने घे बरोबर. प्रत्येक निर्धाव स्वरूपाच्या चेंडूला अगदी सोन्याची किंमत प्राप्त आहे. यावेळी कव्हर्स, एक्स्ट्रा कव्हर्स मध्ये केलेला फटका, गॅप आहे. निश्चितच यावेळी मात्र देऊन जाईल धावा 4. येतोय निर्णायक क्षणामध्ये महत्वपूर्ण चौकार. 7 चेंडू 24ची गरज. अजूनही एक चांगला फटका आणि या मॅच मध्ये देगाव संघ पुनरागमन करू शकतो.
क्रिकेट इज अ ग्रेट गेम ऑफ अनसर्टन्टी. अनिश्चिततेचा खेळ आहे. इथं एकच गोष्ट निश्चित, कोणतीच गोष्ट निश्चित नाही. अगदी ज्यावेळेस वेस्ट इंडिज संघ 2016च्या T20 वर्ल्ड कपमध्ये इंग्लंड विरुद्ध 2 हात करत असताना बेन स्टोक्स गोलंदाजीसाठी आले. 6 चेंडू 19ची गरज असताना वाटलं देखील नव्हतं काय घडेल मैदानाच्या आतमध्ये. वेस्ट इंडिजच्या हातातून मॅच गेली असं वाटलं, परंतु एक युवा खेळाडू कार्लोस ब्रेथवेट काय फटके केले होते. तशीच फटकेबाजी इथं करावी लागेल. निखिल प्रयत्न केलाय परंतु फसलाय. गौरव आहे डीपमध्ये तैनात. मिळून जातील केवळ 2 धावा. तिसरीचा प्रयत्न करतोय का? थांबावं लागेल. 2 वरच थांबावं लागेल. याबरोबरच होईल या षटकाची सांगता. 3 षटकांचा थांबतोय खेळ. 3 गडी बाद 31 धावा धावफलकावर. 6 चेंडू 22ची गरज. सहा चेंडू 22ची गरज. सुशांत शिंदे आयकॉन खेळाडूच्या रूपामध्ये खेळताना पाहायला मिळतो. सातत्यानं ओपनचं क्रिकेट खेळणारा खेळाडू. अष्टपैलू असण्याचा हा फायदा असतो अभय सर. फलंदाजीत निराशा आली तरी गोलंदाजीत संधी असते चमक दाखवण्याची. अगदी ती चमक इथं दाखवण्याची संधी पुन्हा एकदा दिली आहे सुशांत शिंदे यांना. समोर अभिजित पौजा आहेत. 22 धावांची आहे आवश्यकता. यावेळी पहिल्या चेंडूवरती अक्रॉस बॅट खेळायला पटना काव कॉर्नर रिजन मध्ये अजिंक्य आहे डीपमध्ये तैनात. सिंगल कंप्लीट. दुसरीचा होतोय प्रयत्न. थ्रो नक्कीच थोडासा खराब, परंतु तेजस शिंदे अगदी आपण म्हटलं ना की लेदर बॉल क्रिकेटमध्ये यष्टिरक्षणाचा अनुभव आहे. टेनिसमध्ये तर काय अगदी लाजवाब किपिंग करतो. ज्या पद्धतीनं आपण सातत्यानं ओपनच्या क्रिकेटमध्ये देखील यष्टिरक्षणाच्या भूमिकेत त्याला पाहतो आणि इथं देखील चांगल्या पद्धतीने थ्रो कलेक्ट केला. 2 धावा प्राप्त होतील या चेंडूच्या पाठीमागं. 5 चेंडू 20ची गरज. यावेळी मात्र फटका प्रॉपर. टायमिंग सुपर. निष्ठून जाईल का? थांबवला जाईल. थांबवला जातो इथं चेंडू. नशिबाची साथ मात्र मिळणं गरजेचं आहे. ती मिळत नाही या देगाव संघाला. अवघ्या 2 धावा या चेंडूच्या पाठीमागे होतील प्राप्त. फटका चांगला होता परंतु कुठेतरी चौकार. एक शॉट. एकच धाव घेतली गेली आहे. करेक्शन केलं जाईल नक्कीच. एकच धाव घेतली गेली आहे. 34 धावा. 4 चेंडू 19ची गरज. यावेळी समोरच्या बाजूला कव्हरच्या दिशेने खेळायला फटका थांबवला जाईल. अगदी सिंगल मिळेल. आता मात्र 3 चेंडू 3 षटकारांची गरज. अगदी मागच्या मॅच प्रमाणेच याही मॅच मध्ये आलंय समीकरण, परंतु सोपं नाहीये. दाद्यावरती प्रहार करणं सोपं नाहीये. दादाची दादागिरी आपण पाहिली आहे, सातत्यानं पाहिली आहे. गोलंदाजी करत असताना हेवी बॉल टाकतो. अगदी नुकत्याच पार पडलेल्या WPLचा मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी आहे सुशांत शिंदे दाद्या, आणि तो अष्टपैलू कामगिरीच्या जोरावरच पटकावलेला पुरस्कार. तीच कामगिरी इथं केली जाते. यावेळी मात्र फटका मोठा खेळला हवेमध्ये आहे. 1 बाउन्स जाईल सीमा पार, मिळेल चौकार. एक अखेरचा चेंडू बाकी. काही क्षणांची अगदी औपचारिकता बाकी या सामन्यामध्ये. एका चेंडूच्या पाठीमागे 14 म्हणजे अशक्य पडाय समीकरण, परंतु देगाव संघाचे कौतुक नक्कीच करावं लागेल ज्या पद्धतीने आजचा इथपर्यंतचा प्रवास राहिलाय. परंतु ही मॅच आता यानंतर मात्र लक्ष असेल. श्री नवलाई देवी चषक चिंदवली संघाचा आता खेळ पाहायला मिळेल. समोर असणारा के नक्कीच या चेंडूच्या नंतर अगदी निष्ठून जाईल का चेंडू. यस, षटक होते समाप्त. त्याचबरोबर डावाची सांगता, मॅच फिनिश. यानंतर मात्र महत्वाची मॅच, क्रुशियल मॅच, क्वार्टर फायनलचा सामना. दोन विपक्ष नवलाई क्रिकेट क्लब चिंदवली
नाणेफेकीचा कौल आपण लगेच करूयात, तदनंतर थोडीशी विश्रांती दिली जाईल. टॉससाठी कॅप्टन लगेच या. 2 कॅप्टन टॉससाठी लगेच या.